आजच्या आधुनिक युगात शेतीपासून ते उद्योगांपर्यंत सर्वच क्षेत्रात यंत्रांचा वापर वाढला आहे। मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गिरगाव परिसरात आजही मानवी कष्टाचे एक वेगळंच रूप पाहायला मिळतंय। सध्या या भागातील डोंगर माथ्यांवर गवत कापणीच्या कामाला वेग आला असून पोटाची खळगी भरण्यासाठी सांगली जिल्ह्यातील नरवाडीतला नंदीवाला समाज आपले कष्ट उपसतोय। सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील नरवाडीतून दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे 100 लोकांचा जत्था गिरगाव परिसरात दाखल झालाय। हा समाज पारंपरिक पद्धतीने भटकंती करत आपला उदरनिर्वाह करतो। जिथं हाताला काम मिळेल तिथं राबायचं हाच त्यांचा दिनक्रम। गिरगावच्या डोंगर रांगांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक गवत उगवतं। हे गवत कापून त्याची विक्री करणं किंवा पशुखाद्यासाठी उपलब्ध करून देणं, यातून हा समाज आपली उपजीविका शोधतोय। ऊन वाऱ्याची तमानं बाळगता राबणारे हात, डोंगराचा खडतर उतार आणि डोक्यावर तळपणारे ऊन, अशा परिस्थितीत ही महिला आणि पुरुष हातात विळा खुरपे घेऊन तासनतास गवत कापताना दिसतात। यंत्रांच्या काळात जिथे श्रमाची कामं कमी होत आहेत, तिथे हा समाज मात्र आजही पूर्णपणे आपल्या शारीरिक कष्टावर अवलंबून आहे। डोंगरदऱ्यात गवत कापणी करताना होणारी ही कसरत ग्रामीण भागातील वास्तव अधोरेखित करतं। शहरांमध्ये यंत्रांचा झगमगाट असला तरी दुर्गम आणि डोंगराळ भागात आजही मानवी श्रमाला पर्याय नाही, हेच या दृष्टावरून स्पष्ट होतं। ऊन वारा आणि पावसाची तमानं बाळगता हा समाज आपला स्वाभिमान आणि कष्ट जपताना दिसतोय। भटकंतीच्या या प्रवासात त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तरीही न थांबता हे कष्टकरी आपलं काम जिद्दीनं करत आहेत।